नमस्कार, कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाईम सांगितलं तर इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत. इव्हनिंगच्या कामाला सुरुवात झालेली आहे. पूर्ण घरात झाडू मारून घेतली, फ्रेश झालेली आहे आणि लाईटा पण ऑन केल्या. तुम्ही म्हणताल तर इतक्या लवकर लाईटा ऑन केलेल्या आहेत, आणखीन ऊन तर दिसत आहे, पण टाईम आता खूप झालेला आहे म्हणून मी म्हटलं लाईटा सगळ्या ऑन करूया, म्हणजे छान वाटतं. थोडंसं अंधार अंधार वाटतच होतं. तर आता मला इकडे इडलीसाठी बेटर बनवायचं आहे. मी सकाळीच हे सगळं भिजत घातलेलं होतं, तर दिवसभरात काही मला झालं नाही आहे. म्हणजे कसं एक एक वेळा असं होतं, वेळ असला तरी पण आपलं मन राहत नाही करण्याचं. आज तसंच झालेलं होतं, माझं मनच नव्हतं. दिवसभर असंच बसून होते, काहीतरी थोडी कामं आवरली, मग त्यानंतर निवांत बसलं, असं एक वेगळंच जाणवत होतं, आज थकवा आल्यासारखं. तर म्हटलं आता फ्रेश होऊया. फ्रेश झाल्यानंतर थोडंसं छान वाटतं, मूड फ्रेश होतं आणि 1 कप गरमागरम चहा पण बनवून घेऊ. पण चहा काही बनला नाही. अगोदर मी हे वाटायला घेतलेलं आहे, कारण लाईट गेली की मग हे पण कामं राहून जातात. एक तर आज ना कुठलंच काम करायचं मन नाही आणि त्यामध्ये लाईट गेली की मग आणखीन थोडंसं हे होतं, ते काम जे आहे ना राहूनच जातं. मग नंतर मी करतच नाही आणि ठेवले खराब पण होणार आहेत. तर इकडं तांदूळ, डाळ हे सगळं मी म्हणजे सकाळीच भिजत घातलेलं होतं. म्हणजे 8 तास तरी आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. आणि थोडेसे मुरमुरे मी आत्ता भिजत घातलेले आहेत. तर मुरमुरे अगदी मिनटामध्ये भिजतात, जास्त वेळ लागत नाही. पाणी टाकून ठेवलेलं होतं आणि इकडे सगळे जिन्नस मी धुवून घेतलेले आहेत आणि सगळे एकत्र केले. तांदळामध्ये 1-2 खडे निघत होते, म्हणून मी तांदूळ जे आहेत ना छान रुळवून घेतलेले. जे खडे होते ते बुडाला बसलेले आहेत. आणि इकडे सगळे जिन्नस मी स्वच्छ धुवून एकत्र करून घेतले. यामध्ये 1 चमचा मेथी दाणा पण मी टाकलेला आहे. तर आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून वाटून घेऊया. एक वाटलं ना काय होतं की ते व्यवस्थित वाटलं जात नाही, त्यामुळे मिक्स करायचं, म्हणजे सगळं व्यवस्थित छान फाईन वाटलं जातं. तर इकडं बघू शकता, एक मोठ्या आकाराची कढई घेतलेली आहे मी. म्हणजे असं ओपन तोंडाचं भांडं घ्यायचं, म्हणजे पसरट तोंडाचं इकडे कढई घेतलेली आहे मी. जे खोलगट किंवा छोट्या तोंडाचं असतं ना असं म्हणतात, त्यामध्ये बेटर व्यवस्थित फुललं जात नाही, हवा वगैरे व्यवस्थित लागत नाही त्यामुळे. तर इकडं बघू शकता, एक बॅच मी वाटलेला आहे, एकदम छान फाईन हे वाटलेलं आहे. आता दुसऱ्या बॅची वाटायला घेऊया आणि बाकीची कामं तरी आहेत, तर एक मी आवरत आहे. दररोज ना असं धावपळ करून एक वेळा असा वैताग येतो की कुठलंच काही आवरूनही निवांत बसावं किंवा निवांत बेडवरती पडून राहावं, पण तसं कधीच होत नाही. आपली कामं जे आहेत ना ती दिवसभर चालतच असतात. तिकडे थोडंसं पाणी टाकून मी बेटर बनवलेले. जास्त पाणी टाकलं तरी पण बेटर व्यवस्थित बनत नाही, म्हणून मी थोडंसं पाणी टाकून इकडं एकदम छान असे बेटर मी बनवून घेतलेलं आहे. आणि या बेटरचे डोसे, इडली किंवा आपे काहीही बनतात, असं काही नाही की त्याच्यासाठी काही स्पेशल आपल्याला बनवायचं आहे. तर इकडं सगळंच बेटर बनलेलं आहे. शेवटचा बॅच राहिलेला आहे आणि भांडी तरी खूप जास्त झालेले आहेत. आणखीन त्यामध्ये आता हे झालेलं आहे आणि मिक्सरचं भांडं वगैरे. तर मला सगळे भांडी एकत्रच आता घासायला घेऊया. परत रात्रीच्या स्वयंपाकाची ही टायमिंग होते आता. तर इकडे बेटर बनलेलं आहे. हे थोडंसं मोठं काम, म्हणजे उद्याची तयारी आहे ही. यामध्ये चुटकीभर खाण्याचा सोडा टाकलेला आहे मी. आणि आता गरमीचे दिवस आहेत ना, त्यामुळे असंच बेटर ठेवलं तरी पण खूप छान फुललं जातं ते. थंडीच्या दिवसामध्ये मात्र सोडा वगैरे टाकण्याची गरज पडते. तरी पण मी थोडंसं टाकलेलं आहे. छान मिक्स केलं, झाकून ठेवलं. मीठ वगैरे काही टाकलेलं नाही, टाकायचं पण नाही आहे. त्यानं हे बेटर ना आंबट फुटतं. आणि मिक्सर वगैरे सगळं स्वच्छ पुसून मी जागेत ठेवून दिलेलं आहे. आणि अगोदर दुधावरची साय काढून घेतली आणि दूध गरम करून घेते. दूध पण मला विरजू लावायचे. बघू शकता छान अशी साय आलेली आहे. तसं तर अर्धा लिटर दूध राहिलेलं आहे यामध्ये. बाकीचं दूध सगळं यूज झालेलं आहे चहा वगैरे करण्यामध्ये. परत ज्या दिवशी ताक थोडंसं आंबट राहतं ना, त्या दिवशी मी ताकामध्ये पण टाकत असते. तर इकडे मी टॅबलेट घेतलेले आहे. म्हणजे मी जेव्हा दवाखान्यात गेले होते तेव्हा आणलेले, पण काही टॅबलेट तसेच राहिलेले, जे एक वेळा घ्यायचे तर आठवणच राहत नाही. तर आता मी घेतलेले, जसं आठवण आली तसं मी घेत असते, कारण ते मला तर संपवायचे. सगळं नॉर्मल आहे तरी पण टॅबलेट आता ठेवून काय करायचं, म्हणून मी घेतलेलं आहे. तर इकडं मांजर बाहेर त्यांचं चाललेलं आहे, म्याव 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 सुरू आहे. तर एक वेळा त्यांना बघितलं, त्यांना बिस्किट वगैरे टाकले, माझ्यासाठी चहा बनलेला आहे. सोप्याचे कवर ना अजिबात राहत नाहीत, हवा जास्त येते ना, त्यामुळे सोप्याचे कवर असे जिकडल्या तिकडे उडून जात आहेत. तर अगोदर मी सगळं व्यवस्थित केलेलं आहे. आणि इकडे सगळ्या लाईटा मी ऑन केल्या आहेत कलरफुल. म्हणजे या लाईटांना दररोज मला ऑन करायचं आठवणच राहत नाही, म्हणजे विसरून जाते. पण आज म्हणलं लाईटा ऑन करूया, छान वाटतं ना, खूप छान कलर आहे या लाईटांचा. आणि लावल्यानंतर ना पूर्ण हॉलमध्ये ना एकदम छान असं कलरफुल वाटतं. आणि जे इथं समोर ठेवलेलं आहे सगळं शोकेसमध्ये, ते पण छान कलरफुल दिसायला लागतं, खूप छान वाटत होतं. तर निवांत मी चहा घेतला. तर तुम्ही या सगळेजण चहा घ्यायला. तर इव्हनिंगचा चहा झालेला आहे. आणि मांजर ना इतकं धिंगा मस्ती करत असतात दिवसभर, ते 2 मांजरं, की ते जे हे असतं ना वायपर, तेच खाली पाडलेलं होतं, खाली इकडं तिकडं सगळं पाडलेलं होतं. सगळं व्यवस्थित ठेवलं आणि परत रात्रीचा स्वयंपाक, जेवण, खाणं हे सगळं झालं. तर कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे, सकाळची वेळ आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आता आलेली आहे मी किचनमध्ये. सगळी सकाळची कामं माझी आवरलेली आहेत आणि आता इडली बनवण्यासाठी मी रेडी होऊन आलेली आहे.
तर अगोदर यांच्यासाठी चहा बनला तर तेच पातेले वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेत आहे. म्हणजे दुधाचा चहा बनतो ना यामध्ये, त्यामुळे मी स्वच्छ करून घेते आणि मग डिकाशन चहा बनत ठेवते. आणि तोस वगैरे उचलून मी सगळं खाली ठेवलेलं आहे. आणि मांजराला अशी सवय झालेली आहे की डायरेक्ट किचनमध्ये येत आणि दुधाचं वगैरे काही दिसलं की मग त्यामध्ये तोंड घालत आहे. त्यामुळे ना बाहेरचं गेट मी बंदच ठेवत आहे मांजरामुळे. एक वेळा मांजर तोंड घातलं मग काय करणार, सगळं वेस्ट जाणार आहे ते. तर थोडीशी कढईमध्ये भाजी राहिली होती, रात्री मी काढलेली नव्हती, तरी रात्रीची कामं पण मी आता आवरत आहे. म्हणजे कधी कधी असं होतं ना, म्हणजे काल दिवस असाच गेला, म्हणजे काम करायचं मनच नव्हतं, अजिबात मूडच नव्हता. कधी कधी असं होतं ना. तर इथं काही बाटल्या भरून आणलेल्या आहेत पाण्यानं, ते सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून दिले आम्ही. ही छोटी छोटी कामं ना दिवसभर चालत असतात. तर तोपर्यंत किचन मी स्वच्छ करून घेते. चहा पण उकळलेला आहे इकडं, तर चहा घेते अगोदर मी आणि मग फ्रेश मूडसोबत फुल एनर्जीसोबत मी कामाला लागणार आहे. तुम्ही म्हणता ताई चहा घेतल्यानं कसली एनर्जी तुला भेटते, तर हो, मला छान वाटतं म्हणून मी घेत असते. आणि आजकाल डिकाशन चहाच घेत आहे, दुधाचा चहा निवांत होतो. म्हणजे 9 वाजता मी चहा बनवते, दूध येतं 8:30 वाजता. आणि सकाळी सकाळी दुधाचा चहा घेणं ठीक पण नाही आहे, कारण पित्ताचा त्रास खूप आहे मला. एक ताईंची आत्ताच कमेंट आली ज्येष्ठ, त्या ताई म्हणत होत्या म्हणजे मी नवीन सबस्क्रायबर आहे तुझी, तर थँक्यू ताई. तर असंच व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगत जा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणखीन एक ताई म्हणत होत्या ताई तुझ्यासारखंच मला पण सोनपापडी आणि गूळ शेंगदाण्याची चिक्की आवडते. तर हो ताईनो, हे पण माझं फेवरेट आहे आणि तुम्हाला पण आवडतं. ऐकून छान वाटलं. म्हणजे माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई आहे ज्यांची आवड आणि माझी आवड सेम सेम आहे. म्हणजे जसं डाळीच्या भाज्या मला आवडतात तसं त्यांना पण आवडतात, आणि जसं चिक्की किंवा सोनपापडी अशा वस्तू पण मला खूप आवडतात, तर त्या ताईंना पण खूप आवडतात. तर ऐकून छान वाटलं. असे सुंदर सुंदर कमेंट करा आणि लाईक जरूर करा. तर इकडं बघू शकता इडलीचं बॅटर एकदम छान फुललेलं आहे. तर मीठ टाकलेलं नाही मी. आता जेव्हा आपण बनवायला घेऊया त्यावेळेतच मीठ टाकायचं आहे. अगोदर मी इकडं जी डाळ लावलेली होती, म्हणजे आज भाज्या वगैरे टाकून मी बनवलेलं नाही सांबर. अगोदर तर मी अशी डाळवर लावलेली आहे, जसं दररोज वरण बनतं ना तशाच पद्धतीने मी बनवणार आहे. असं नाही की फक्त इडलीसोबतच खायचं आहे, हे दिवसभर चालत राहणार आहे. म्हणजे बाबांचं जेवण असतं, परत दुपारी टिफिन द्यायचं असतं. तर ते जर भाज्या आपण अगोदरच टाकल्या आणि शिजवलं ना, तर ते वरण जे सांबर बनतं ना जास्त वेळ राहत नाही, लवकर खराब होतं, कारण आपण त्यामध्ये कांदा वगैरे टाकलेला असतो. म्हणून जे रेग्युलर आपलं जसं वरण बनतं ना तशाच पद्धतीने बनवणार आहे. जोपर्यंत डाळ वगैरे शिजत आहे इकडे मी चिंच टाकून पाणी ठेवलं, हांडे भरून घेतले आणि बाहेरची कामं झालेलीच आहेत. आज थोडंसं लवकर मी आवरलेलं आहे. तर रांगोळी वगैरे काढून घेतली, बाहेरचं मेन गेट आणखीन वळलेलं नाही. आणखीन दूध वगैरे आल्यानंतरच मी विचार करते की तेव्हा थोडंसं म्हणजे छान वाटतं, हवा पण येत असते, म्हणून मी ओपनच ठेवत असते. तर केस वगैरे झटकून घेतलेले आहेत आणि छान हवा आहे, सकाळी सकाळी छान वाटत आहे. आणि अशी भयानक असते नाही की कोणा की गॅसच राहत नाही. तर बाहेरचं मेन गेट ओढून मी आलेले आहे आता. आणि अगोदर केस वगैरे विंचरून घेते. माझी कामं आवडते, म्हणजे या घाई गडबडीत ना स्वतःसाठी वेळच भेटत नाही. इतकी धावपळ असते ना की कितीही करा ती कामं आवरत नाहीत आणि स्वतःसाठी वेळ भेटत नाही. सकाळी अगदी 5 मिनिट लागतात, जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटामध्ये माझं पूर्ण आवरून जातं. पण सकाळी कितीही घाई गडबड असो, थोडासा वेळ काढून म्हणजे स्वतःचा आवरते अगोदर. आणि मग एक वेळा किचनमध्ये लागलो की मग आपलं किचनमध्ये चलत असतं. परत बाकीची कामं, ही कामं ती कामं निघतच असतात. विचार करण्याची गरज नसते. एक करा दुसरं असतं, दुसरं करा तिसरं असतं, असं चालत असतं. तर इकडे केस वगैरे मी विंचरून घेतलेले आहेत. तर चला आता जाऊया किचनमध्ये. आता बाहेर आले अगोदर इकडे खिडकी उघडते आणि चिमण्यांना तांदूळ टाकते. सकाळी टाकलेले नाहीत तर त्यांची चिवचिव सुरू आहे केव्हापासून. तर अगोदर तर मी चिमण्यांना तांदूळ टाकले, म्हणजे सगळ्यांचंच बघायचं असतं. सकाळी सकाळी सगळ्यांनाच लागतं. जसं मांजरं येत असतात त्यांना दूध ठेवायचं असतं, त्यांचं मेवमेव सुरू असतं. चिमण्यांना तांदूळ टाकायला लेट झालं की मी त्यांची चिवचिव सुरू असते. तर अगोदर त्यांना पण टाकलेलं आहे. आणि आता 9 वाजेपर्यंत सगळे घरच्यांना भूक लागलेली असते, तोपर्यंत यांचं सगळ्यांचं आवरायचं असतं. तर इकडे जे चिंच टाकून पाणी ठेवलेलं होतं ते पण उकळलेलं आहे. आणि इकडं डाळ लावलेली होती, त्याला पण 2-3 शिट्या झालेल्या. तर एकदम परफेक्ट ही डाळ शिजलेली आहे. आता पटकन अगोदर तर मी वरण बनवते आणि चटणीचीच तयारी इकडे संग करत आहे. आज ताजं नारळ नाही आहे, तर मी सुकंच नारळ घेतलेला आहे. ज्या दिवशी ताजं नारळ नसतं त्या दिवशी काही ऑप्शन नसतं माझ्याकडे. आणि ही सुक्या नारळाची चटणी पण खूपच छान टेस्टी बनते. तर इकडे एक आल्याचा तुकडाही मला घ्यायचा होता. तर चहासाठी अद्रक लागतच असतं म्हणून थोडासा मोठाच तुकडा मी घेतलेला आहे इकडं. आणि संग इकडं वरणाची तयारी करून घेते. आणि हे जे चिंचेचं पाणी आहे ते थंड होण्यासाठी मी काढून ठेवलेलं आहे. खाली हवा लागत राहील आणि ते लवकर थंड होईल. खिडकीपाशी ठेवलेलं आहे म्हणजे हवा येत राहील. आणि इकडे शेंगदाणे पण मी भाजत ठेवलेले. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर संग हिरवी मिरची पण भाजून घ्यायची आहे चटणीसाठी.
तर इकडं सगळे मसाले टाकत आहे डाळीमध्ये. डाळ छान घाटून घेऊ आणि याच कुकरमध्ये मी भात बनवत ठेवते. आता तुम्ही म्हणाल तर इडली तर बनवत आहे, आणखीन जे रोजचा स्वयंपाक आहे ते पण बनवत आहे. तर हो, बाबांसाठी सगळं बनतं. जे नाश्ता बनतो, इडली बनवा, डोसे बनवा किंवा काही बनवा, बाबा ते काही खात नाही आहेत. 1-2 घेतात, असं नाही की अजिबातच खात नाहीत. 1-2 घेतात, पण त्यांचं जेवण त्याच्यावरती होत नाही. त्यामुळे त्यांच्यासाठी जे रोजचा स्वयंपाक आहे तेच बनवायचं आहे. तुम्ही कितीही पंचपक्वान्न बनवा, त्यांच्यासाठी स्पेशल जे रोजचा स्वयंपाक आहे, भाकर भाजी, तेच बनवायचं असतं. म्हणून संग मी इकडे सगळी तयारी करत आहे, कारण किचनमध्ये पण जास्त वेळ थांबणं होतच नाही. आता गरमीच्या हिशोबानं नको वाटत आहे. तर थोडंसं लवकर किचनपासून फ्री होते मी, पटकन ही सगळी कामं आवरते, म्हणजे 9-10 वाजेपर्यंत किचनच्या बाहेर होते. तर इकडे हिरव्या मिरच्या पण मी भाजून ठेवले, शेंगदाणे भाजून ताटलीत काढले आणि खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 4-5 पाकळ्या लसूण घेतलेला आहे आणि हे सगळं छान थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, थोडीशी साखर, म्हणजे चव छान येते आणि सगळं मिक्सरला काढून घ्यायचं आहे. आणि कांदे पण घेतले, तिकडे 2-3 साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. कांदे चिरून घेऊया, म्हणजे संग मी जसं तुम्हाला म्हणलं संग सगळी तयारी होत आहे. तर चिंचेचं जे पाणी होतं ते पण छान थंड झालेले कोळून मी इकडं वरणात टाकलं आणि हीच कढई मी गरम करायला ठेवलेली आहे. कढई छान गरम झालेली, यामध्ये घेऊया 2 चमचे तेल आणि मोहरी, जिरं आणि थोडंसं लसूण टाकलेले वाटलेलं आणि कांदा टाकून छान परतून घेतलेला आहे. मस्त असं वरण बनलेलं, एक सांबरसारखाच टेस्ट मी याला दिलेला आहे. नंतर मी यामध्ये थोडासा सांबर मसाला, थोडासा जे आपला रेग्युलर मसाला आहे ते टाकलेला आहे. एक उकळीचा वेट करूया. तर असंच वेट करायचं नाही, चटणी वाटून घेऊया संग. तर इकडे थोडंसं पाणी टाकून एकदम मस्त अशी चटणी बनलेली आहे. आणि शिंका तरी येतच असतात, दिवसभर चालू असते शिंकायचं, विनाकारण सर्दी खोकला कसला काही त्रास नाही आहे तरी पण येत असतात. तर असं इकडे चटणी बनलेली आहे मस्त अशी. तर एका वेगळ्या भांड्यात काढली, थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी चटणी आळून आलेली आहे, म्हणजे छान एकदम बारीक वाटून घ्यायचं, म्हणजे चटणी छान आळून येते. वरणाला एक उकळ्यानंतर उचलून मी खाली ठेवलेला आहे. आता चटणीला तडका देऊया, त्यासाठी ठेवलेला आहे तडका पॅन छान गरम झाल्यानंतर यामध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि मोहरी, जिरं, थोडंसं हिंग टाकूया आणि 2-3 सुक्या लाल मिरच्या पण घेतलेल्या आहेत. कढीपत्ता, परत पुदिना वगैरे टाकून वाटली ही चटणी तर फ्लेवर छान येतो, पण मी काही आणलेलं नाही आणि कढीपत्ता पण संपलेला आहे. आता संगच वरती चढलेली आहे, इडली पात्र वरती ठेवलेलं आहे, तर तेही काढून घेतलं, कारण ते खाली खूप स्पेस धरतं ना, त्यामुळे आणि दररोज लागत पण नाही, म्हणून मी वरती ठेवत असते. तर इकडे बघू शकता मस्त असं चटणीला मी तडका दिलेला आहे, मस्त जिरं, मोहरी, हिंग, सुक्या लाल मिरच्याचा एकदम मस्त अशी चटणी बनलेली आहे. सांबर बनलेला आहे. आता नंबर आहे इडलीचा आणि टाईम सांगेन तर यावेळेस सकाळचे 8:30 वाजलेले. थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरली, आणखीन देवपूजा करायची आहे मला. तर आता इडली बनवायला ठेवते आणि संग मी देवपूजा पण करून घेते, म्हणजे संग हे कामं होतील. तर या बॅटरमध्ये मी मीठ टाकलेलं नव्हतं, तर आता चवीपुरतं मीठ टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान फुललेलं आहे आणि एकदम मस्त जाळीदार स्पंजी इडली बनून तयार झालेली होती. तिकडे सगळ्या प्लेटाला मी छान तेल लावून घेतलेलं आहे अगोदर. तर आता बेटर फिल्ड करूया आणि तोपर्यंत इकडं इडली पात्रामध्ये पाणी ठेवलेलं आहे, पाण्याला एक उकळीचा वेट करूया. तोपर्यंत सगळ्या प्लेटामध्ये बेटर फिल्ड केलेलं आहे, तोपर्यंत त्या पाण्याला उकळी आलेली आहे. तर आता सगळे प्लेट मी ठेवले आहे. कन्फ्युजन होतं, एक छोटं एक मोठं असतं ना, समजत नाही, सगळे सेम दिसतात, जसं भांडं ठेवायला गेलं त्या बसत नाही आहेत, तसंच झालेलं होतं. तर सगळेच ठेवलेले आहेत मी, 5 प्लेट ठेवलेले आहेत, एकाच वेळेला 20 इडली निघतात. तर 1-2 बॅचमध्ये पूर्ण इडली बनवून तयार होतील. तर इकडं आता संग मी देवपूजा करत आहे आणि धूप जे आणलेले नाही पॉकेट असंच ठेवलेले होते. तर मी काय केलं यावेळेस, म्हणजे अशीच हवा लागत असते आणि धूप व्यवस्थित चालत नाही आहेत, अधूनमधूनच ते हे होत आहे, शांत होत आहेत, म्हणून मी यावेळेस एक डब्बा रिकामा करून घेतला आणि यामध्ये सगळेच धूप मी काढलेले आहेत, म्हणजे एकत्र तर राहतील आणि वेगवेगळे पॉकेट ठेवण्याची गरज पडणार नाही आणि हाडकणार पण नाही. तर इकडं डब्यामध्ये ठेवून मी छान टोपण लावलेलं, म्हणजे हवा लागणार नाही आणि धूप जशाला तशी बनवून राहते. तर इकडं बघू शकता 10 ते 12 मिनटानंतर मी हे ओपन करून बघितलं आणि एक चाकूने मी चेक केलं की व्यवस्थित शिजलेले आहेत का नाही, एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. तर आता इडली काढून घेऊया.